हां, तर चला हाय हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला, माझी तर छान अशी मस्त सकाळ झालेली होती. आंघोळ वगैरे मस्त फ्रेश होऊन माझं आवरलेलं होतं. तर चला म्हटलं मस्त छानपैकी आता आपण किचनमध्ये एंट्री करूया नाही का. म्हणजे आणि नंतर मग मी मस्त असं रात्री नाही का पॅटर्न बनवलं होतं इडलीचं. मला मस्त आज इडली सांबार करायचं होतं. तर चला म्हटलं मस्त पॅटर्न झालं की नाही ते पण बघून घेऊया. आणि रात्री मी केले होते मोमोज, तर चला म्हटलं मस्त मोमोज पण खाऊन घेऊया सकाळी सकाळी नाही का. तर मस्त असं पॅटर्न वगैरे भिजलेलं होतं छानपैकी आणि त्याच्यामध्ये मी जिरं पण टाकून ठेवलं होतं. कसं आहे ना, मला खूप आवडतं जिरं वगैरे त्याच्यामध्ये. मस्त असं रेड चिल्ली. आणि मग नंतर चला म्हटलं आज भाजी काय बनवायची, तर आज बनवायची तुम्हाला छान अशी मस्त डाळ पालक. ठीक आहे, तर त्याच्यासाठी मस्त असा पालक कट करून घेतलेला होता. आणि त्याच्यासोबत लागणार होतं मस्त ते. कसं ना, आपण जेव्हा डाळ टाकून शिजायला तेव्हाच त्याच्यामध्ये मी काय काय ॲड करते माहिती आहे का. टोमॅटो, शेंगदाणे, परत हिरव्या मिरच्या, म्हणजे हे सगळं ॲड करून टाकते. म्हणजे कसं फोडणी देताना ना आपल्याला म्हणजे मग नंतर टोमॅटो वगैरे टाकायची गरज पडते आणि ते शिस्त पण खूप छान होतं एकदम मस्त. तर चला म्हटलं मग डाळ वगैरे हे असं मस्त मिक्स करून घेऊया. मस्त असं एकत्र एका मस्त डब्यामध्ये डाळ भात लावून द्यायचा. मस्त छान शिजतो आणि त्याच्यामध्ये मस्त असं पाणी वगैरे टाकून देऊया म्हटलं. आणि थोडी हळद पण टाकायची शिजताना, म्हणजे कसं आहे ना, चव खूप छान येते डाळ पालकला. तर आमची इथं कसं आहे ना, डाळ पालक म्हणजे मी तर खातेच आणि पण मला पण आवडते आणि अहोंना पण आवडते. तर चला मग मस्त छान असं सकाळचं माझा चहा पण राहिलेला होता. म्हटलं चला इडलीसाठी मस्त असा चहा वगैरे बनवून घेऊया. एक साईड चहा बनवते आणि एक साईड मी माझं कुकर लावून ठेवलेलं होतं. कसं आहे ना, डाळ पालक म्हणजे भाजी करायला वेळच लागतो नाही का डाळ पालक म्हटलं म्हणजे. तर चला या फ्रेंड्स चहा घ्यायला. आणि मग नंतर मस्त अशी सकाळची भांडी वगैरे राहिलेली होती माझी. कसं आहे ना, सकाळ सकाळ धावपळ होते, मग अहोंना पण चहा करून द्यावं लागतं वगैरे. मग ते भांडी मी कसं आहे ना एकखट्ट्या काही घासत नाही, असं म्हणजे जेव्हा वेळ भेटला तेव्हा घासून घेते. मग चला म्हटलं आता भांडी वगैरे घासून घेऊया. आणि मग नंतर मला अशी मस्त भाजीला फोडणी पण द्यायची होती. तर चला म्हटलं माझी तर सगळी कामं आटोपलेलीच होती. आणि मग मस्त अशी भाजीला फोडणी वगैरे देऊन दिली मी छानपैकी. कसं आहे ना, आज इडल्या बनवायच्या होत्या, त्याच्यामुळे मग त्याला मला खूप म्हणजे कसं इडली बनवायचं म्हटलं म्हणजे त्याचे भांडे काढावं हे काढावं खूप उशीर लागतो नाही का. मग चला म्हटलं इडलीचं पण भांडे लावून देऊया एक साईड. आणि त्या पॅटर्नमध्ये मी जिरं तर टाकलेलंच होतं, जिरं ओवा थोडा, म्हणजे त्याने ना चव खूप छान लागते. आणि मग नंतर मीठ वगैरे लावलं. नंतर मग मस्त त्या भांड्याला तेल वगैरे लावून घेतलेलं होतं मी. नंतर त्याच्यामध्ये पॅटर्न वगैरे ॲड केलं. आणि तर चला म्हटलं एक साईड आपल्या इडल्या पण होतात आणि एक साईड आपली भाजी होती. तर चला माझं मस्त असं सगळं ओटा वगैरे पुसून झालेला होता. आणि चला म्हटलं छानपैकी असं घर वगैरे झाडून काढूया नाही का. तुम्ही बघतच असाल की मी रोज सर्व कामं झाल्यानंतर माझे घर वगैरे रोज नेहमीच मी स्वच्छ करते. मला ती सवयच लागलेली आहे. आणि मला हे तुम्हाला दाखवायला पण आवडते. कसं आहे ना, कशातून कोण काय शिकते आणि कोण काय शिकते हे आपण नाही सांगू शकत, बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटलं ते घ्या तुम्ही माझ्याकडून, जे अयोग्य वाटलं ते सोडून द्या. तर बघू शकता मस्त छान असं वरण केलेलं होतं, राईस केलेलं होतं आणि इडल्या. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.